दानोळी जिल्हा परिषद, दानोळी पंचायत समिती व कोथळी पंचायत समिती मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीचा जोर वाढला आहे। या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केला। ते दानोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेवेळी बोलत होते। आपण पाहूयात ते काय म्हणाले। मध्ये महायुतीचं सरकार आहे। गेल्या वर्षभराच्या वर्षापूर्वी या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं। 10च्या 10 आमदार महायुतीचे या जिल्ह्यामधून निवडून गेले। त्यांना 13.5 लाख मतं या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पडली। परंतु एक आकडा महत्त्वाचा आहे की त्याच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणून आपल्या सगळ्यांना 10.5 लाख मतं लोकांनी त्या ठिकाणी दिले। आणि म्हणून ही लढाई कुणासाठी आहे? ही लढाई या 10.5 लाख मतदारांसाठी आहे। ज्या मतदारांनी विश्वासानं काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, शेतकरी संघटना असू दे, आमच्या सगळ्यांच्यावर विश्वास ठेवून या जिल्ह्यातल्या 10.5 लाख लोकांनी आमचं बटन दाबायचं काम केलेलं आहे। एकतर्फी महायुतीला त्या ठिकाणी सत्ता आलेली नाही। महायुतीचं विधानसभेचं वातावरण थोडं वेगळं होतं। लाडक्या बहिणींचा जोर जोरात होता। तिकडे बहिणींना 1500 रुपये डायरेक्ट मिळाले। आमच्या बहिणीला बी वाटलं नवऱ्याला कळत नाही, माझ्याकडे डायरेक्ट येतात। त्यामुळे तिला लक्षातच आलं नाही की इकडे 1500 येतात आणि तिकडे नवऱ्याचा 4000 रुपयाने किस्सा कापलाय। शासनाने तिच्या विचारीच्या लक्षात आलं नाही। आणि म्हणून गेल्या वर्षभराच्या काळामध्ये एवढं चांगलं वातावरण, अच्छे दिनचं वातावरण एवढं आहे की डाळ स्वस्त झाले, गोड तेल स्वस्त झाले, सोनं तर मला वाटते 10,000 रुपये तोळ झाले, पेट्रोल 50 रुपये लिटर झालेलं आहे। बरोबर आहे का चूक आहे? हा काय चूक आहे? हा तुम्ही बोलताय ते बरं आहे हो। कारण की एवढी अवस्था गेल्या वर्षभराच्या काळामध्ये 1500 रुपये देऊन काल राजू शेट्टीने डीएपीचा दर सांगितला 1600 का 1900 वर पोता आता गेलेला, जे 400 रुपयेवर काँग्रेसच्या काळामध्ये होतं ते आता 1900 वर डीएपी गेलेला आहे। म्हणजे आज एकूण या समाजामध्ये बघितलं, ज्या भाजप शिवसेनेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मागितली, शाहू महाराजांच्या नावावर मतं मागितली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर मतं मागितली, परंतु मतं नावावर मागितले, त्यांचे विचार काय या मंडळीने घेतले नाहीत। हे त्यांच्या कृतीतून या ठिकाणी दिसून येतं। हे त्यांच्या कृतीतून दिसून येतं कारण की या राज्यातला सामान्य माणूस आता या ठिकाणी अधोगतीला लागलेला आहे। शेतकरी अडचणीत आहे, रोजगार मिळत नाही, महिला या ठिकाणी सुरक्षित नाहीत, अशी अवस्था या राज्यामध्ये या ठिकाणी चाललेली आहे। मुख्यमंत्री आता फॉरेनला जातात, म्हणतात 30 लाख कोटीचा उद्योग आणला, 40 लाख कोटीचा उद्योग आणला। आम्हाला आकडं बघून भिरभिरायला लागले आता। म्हणजे एवढं आकडं त्यांचं सांगून 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 कंटाळा आलाय की या आकड्यातून नेमका रोजगार किती मिळणार आहे हे या ठिकाणी ते सांगायचं काम त्या ठिकाणी करत नाही। कारखानदार म्हणून आमची मैत्री राजकारणात असली तरी उसाच्या दराबाबतीत हा पट्ट्या ऐकत नाही। हे या कोल्हापूर आणि महाराष्ट्राने बघितलं। मैत्री आहे आमची, शेजारी बसतोय तर ह्यो गडी कधी आमचं ऐकत नाही। म्हणजे गणपतराव दादा उजवीकडे, मी डावीकडे, ह्यो मध्ये बसला तर आमचं काय ऐकत नाही। आमचा दोस्त आहे। परंतु उसाचा दर म्हणलं की शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, ही राजू शेट्टींची भूमिका असते। कुणासाठी हा लढा चालू आहे? मी आता पुण्याला जाऊन कुणासाठी लढतोय? या राज्यातल्या 3.5 कोटी ग्राहकांसाठी आम्ही लढतो। मग आमची अपेक्षा काय असणार की या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना दणका दिला पाहिजे। जे चुकीचं चाललंय ते चुकीला आता उत्तर दिलं पाहिजे। आणि हे उत्तर देण्याचं आता काय देवेंद्र फडणवीसांना तुम्ही भेटणार नाही, एकनाथ शिंदेना भेटू शकणार नाही त्यांना उत्तर द्यायला। आता उत्तर द्यायची वेळ फक्त या मतदानामधून तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार, फक्त मतदानातून मिळणार आहे। आणि म्हणून आमची आपल्याला विनंती आहे, या राजकारणाचा चोथा आता महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। कोण कुणाबरोबर आहे, कोण कुठं आहे हे कळत नाही, अशी अवस्था राजकारणाची झालेली आहे। एक वेगळ्या पद्धतीचं महाराष्ट्रातलं राजकारण आता पुढे चाललेलं आहे। ते थांबवायचं असेल तर विधानसभेला झालेली चूक आपल्याला यावेळी सुधारावी लागेल। विधानसभेला झालेली चूक आपल्याला सुधारावी लागेल। कोल्हापूर महापालिकेमध्ये देखील राजू शेट्टी असतील, मी असो, शाहू महाराज असतील, आम्ही ताकदीनं निवडणूक ती त्या ठिकाणी लढवली। लोक म्हणायचे यांचे 4 येतात का 10 येतात। एक विद्वान खासदार राज्यसभेचे या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत, त्यांनी सांगितलं बंटी पाटलाचे 4च येतील म्हणून सांगितलं। तुम्ही बघितलं ना व्हिडिओ? ती इसरला 30 टाकायला पुढे, म्हणजे 34 आले। 5 सीटा माझ्या 500 मतात गेल्या।
5 सीटा 500 मतात गेल्या, नाही तर आजच्या सभेला महापौरनच घेऊन आलो असतो काँग्रेसच्या. 5 सीटा गेल्या. ही लढाई मी करतोय, कुणासाठी करतोय? माझं पोरगं उभारलं नव्हतं, माझी पोरगी उभारली नव्हती, कार्यकर्त्यांसाठी आम्ही लढतोय. आम्ही ज्यावेळी संघर्ष घेतोय, एका बाजूला महायुतीची पैशाची प्रचंड ताकद आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे कोल्हापूरमध्ये आले, परंतु एकटा असून सुद्धा कोल्हापूरकरांनी मला साथ दिली, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. आणि म्हणून या एकाएकी लढाईमध्ये आम्ही तुमचं समर्थन, तुमचे अश्रू पुसण्याचं काम मी असेल, राजू शेट्टी असतील, गणपतराव दादा असतील, आम्ही सगळी करतोय. हे तुमच्यासाठी या ठिकाणी करतोय. आणि म्हणून माझी विनंती आहे की आज जरी लढाई आम्ही तुमच्यासाठी करत असेल, तर आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या मतदानात या लढाईचं फळ आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मिळावं. शेवटी आम्हाला सुद्धा समाधान मिळालं पाहिजे. मला वाईट वाटलं ज्यावेळी राजू शेट्टी या ठिकाणी लोकसभेला उभारले, मतदानाचा आकडा ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाईट वाटलं. शेवटपर्यंत माझा प्रयत्न होता, सचिन त्याला साक्षीदार आहे, महाविकास आघाडीतून ते उभारावेत, हा प्रयत्न माझा शेवटपर्यंत होता. शक्य झालं नाही. काही राज्य लेवलच्या गोष्टी असतात ज्या माझ्याही हातात नव्हत्या, त्यातून आमचा हात निसटला. जर ते महाविकास आघाडी म्हणून उभारले असते तर कदाचित या स्टेजवर राजू शेट्टी खासदार म्हणून या ठिकाणी दिसले असते. ठीक आहे, हा इतिहास मागे गेला. लढणाऱ्या माणसाबरोबर हा कोल्हापूर जिल्हा नेहमी राहतो. हा इतिहास या कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही लढतोय तुमच्यासाठी, आम्ही ताकद लावतोय तुमच्यासाठी, आम्ही हे फिरतोय फक्त तुमच्या अश्रू पुसण्यासाठी या ठिकाणी फिरतोय. आणि म्हणून माझी विनंती आहे की आता या मतदानात कुठं गाफील राहू नका. हा शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला, काँग्रेसचा बालेकिल्ला, या सगळ्या विचारानं या ठिकाणी झालेला हा मतदारसंघ आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आमचे तिन्ही उमेदवार ताकदीनं आपण निवडून देणं हे उद्याच्या काळात या ठिकाणी गरज असणार आहे.